काय कराव आ लाडच लाड चालू आहे. अक्षू बसले सार्थला खेळवायला आणि ना परिसईचे बाबा आज जाणार आहेत. अगं 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 किती सुंदर किती सुंदर. तर पोरांचं इतकं चाललंय ना काय सांगू नका. सांगायला गेलं तर पोरं नको बोलतात. बारशे तयारी चालू घेऊन गेले का सगळं साहित्य. तर सई पोरी बोलतात की आत्ताच नको दाखवू आई नको दाखवू आई असं. आणि गुरुला जो सार्थ गुरु ए बाबू एवढं कधी केले असतील पोरी. एवढं कधी केले असतील. तर तुम्हाला असं दाखवत नाही. जेव्हा फायनल होईल बारशा दिवशी दाखवायचं ना सोनू. इतकं सुंदर बनवलंय ना काय 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 खूप छान. असंही ना साहित्य पण येताना बरंच काय काय आणलंय. ते केले बरोबर केलंय किंवा बरोबर केलंय की. नमस्ते, मी अश्विनी सई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर दुपारचे आता 2:30-3 वाजलेत आणि दुपारचं हलकं जेवणाचा टाईम माझं झालेला आहे. तर आता पूर्वीसारखं एका जागी बसू वाटत नाही. इकडं तिकडं चालू असतं आणि पूर्वीचं ना बारशाची तयारी चालू झालेली आहे. तर बारसं ना आपलं आता कन्फर्म झालं आहे. इतके दिवस ना बारसं किती तारखेला हेच कळत नव्हतं. हा म्हणते ती म्हणते अक्षू वहिनी हाय म्हणून आई बघिना म्हणते. गुरुला ना आजकाल भरपूर बोललं का नाही जरा हुंकारा द्यायला लागले बघून हसायला लागलेला आहे. बरंच अशी त्याची छान प्रगती झालेली आहे. आणि एवढंच की ते कान म्हणजे एवढं काय त्याला म्हणजे कानाला असं सुजबीज येईल का असं वाटलं मला. पण नाही अगदी नॉर्मल असं आहे. तर छान खेळायला आहे. झोप बीप काढलाय आपलं निवांत. इथं सईचं परीचं ह्यांचं चाललंय मग अशी दाखवल्याप्रमाणे डेकोरेशनचं. तर थोडंफार काय लूज झालं आहे. तर ह्यांच्याकडनं पोरी बसून घ्यायला लागलेले आहेत. तर पोरींचं असं एक अट्टहास आहे की विकत काहीच आणायचं नाही. आपल्याला बनवायला येत असताना विकत आणायची काय गरज आहे. तसंच आहे सईनं आणि परीनं काही गोष्टी बनवल्या आहेत. अगदी डिक्टो आहे असंच बनवलं आहे. फक्त बघा ते काय म्हणते त्याला छापड्या भरपूर पाहिजे बघा. आपल्या दुकानाचा फायदा झालेला आहे. आपल्या दुकानात आता बिस्किटाचे ह्याचे त्याचे तेलाचे वगैरे भरपूर असे ते पुट्टे आहेत ना त्याचा उपयोग पुरेपूर पोरी करून घेतल्यात. एवढंच की जरा पसारा जास्त आणि त्यांची मेहनत जास्त पण त्या निमित्ताने त्यांची कला बाहेर पडते हे महत्त्वाचं आहे. तर चाललं त्यांचं तिथं जोडायचं. तर ह्यांनी निघायचं बोलतात. मी म्हटलं गुरु खेळते तोवर बसा आणि चहा कॉफी वगैरे घेऊन मग जा असं त्यांना बोललेलं आहे. आणि खूप दिवस झालं बारसं कधी आहे हे सगळे नेमकं हेच बोलत होते. सगळ्यात आधी ब्राह्मणाकडनं सुद्धा ना मुहूर्त काढून घेतलेला आहे. अधिक महिन्यामध्ये बारसं शुभ आहे. फक्त लग्न आणि साखरपुडा चालत नाही. तर त्यामुळं बारसं करायचं ठरलंच आहे. तर खूप दिवस जरा बारशात तयारी चालू होती पण करायचं का नाही आणि म्हणजे कुठली तारीख घ्यायची प्रत्येकांच्या सोयीनुसार. जसं की माझ्या 2 बहिणींच्या सोयीनुसार. कारण की अक्कांचे सासू सासरे आजारी असतात मग सगळ्यांना माहिती आहे. मग तिचं याचं प्रॉब्लेम कसं तेजू किंवा मुलं घरी आले का सुट्टीला तेव्हा. तर तेजू ॲडजस्ट करणार आहे. 1-2 दिवस घरी येणार आहे. सुट्ट्या आहे तिला त्यामुळं अक्का पण येणार आहे म्हणजे बदली बहीण पण येणार आहे. आणि आमचं अधिक मासाचं पण त्या दिवशी सगळं आयुर्पचार होणार आहे. वहिनींचं पण अधिक महिन्याचं धोंडेचं काय ते आहेर आहे ना त्यांची पण मम्मी त्याच दिवशी घेऊन यायला लागलेलं आहे. तर सगळ्या ताईंना खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही इतक्या छान आमच्या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाला ना तुम्ही शुभेच्छा दिल्यात. खूप मनापासून आणखीन एकदा धन्यवाद. तर काल जे गिफ्ट घेतलेलं आहे तिथं मी शूट तर केलेलं नाही कारण की खूप मोठं तिथं ना आपलं दुकान जसं की आता जिथं आम्ही खरेदी करायला गेलो होतो ते ज्वेलर्स दुकान. मला पण ते बरोबर वाटलं नाही. आणि पूर्वी कसं मी एकटी असायची पटपट शूट करायची. आता कसं झालं आहे गुरुसोबत असतो मग त्यामुळे मी शूट केलंच नाही. तर हे पण आणि मोठी खरेदी म्हटली की अगदी लक्ष देऊन बघावं लागतंय. भावाला घेऊन गेलो होतो आम्ही खरेदीसाठी. खूप दिवस झालं मला गंठण घ्यायचं होतं. ते गंठण घ्यायचं झालंच नाही. लग्नात जे घातलेलं होतं बऱ्याच वेळा ते तुटलेलं होतं. बऱ्याच वेळा ते झावून आटलं होतं पण खूप रिस्की होतं ते. आज उद्या घ्यायचं म्हटलं की सोनं खूप महाग होऊन जातं मग ते घ्यायचंच विसरून जाते मग मी.
तर आता एक गंठण घेतलं का मग सईपरीच्या शिक्षणासाठी वगैरे पुढची जोडणी लावत बसायचं. ह्याच्या पुढं ना मोठी खरेदी बिरेदी करत नाही. छाटर छुटर मुलींचे काय रिंगा पैंजण जोडवी असलंच करायचं, बाकीचं काही नाही. मुलांचं पालन पोषण अगदी व्यवस्थित करायचं ह्या बेताने ना. तर ठरवूनच घेतलं की अधिक मास पण आलेला आहे आणि लग्नाचा वाढदिवस पण, आणि दुसरी गोष्ट गुरु जलमदार घेतली ही खरेदी हे पण लक्षात राहते. त्यामुळं खरेदी केलेली आहे. तर चला म्हटलं तुम्हाला माझं खरेदी केलेलं गंठण दाखवावं. गुरु पण खेळते तोवर, आणि जेवणाचं पण दुपारचं टायमिंग झालेलं आहे. हलकं फुलकं खात असते, आणि आता काय सारखं बेडवर वगैरे झोपून वगैरे काही नसते, इकडं तिकडं फिरत असते. पण गुरु इथं आहे म्हटल्यानंतर इथं थोडं बसावं लागते. गुरु पण आत बाहेर करत असतं. आठवत आहे जसं की बघा, पहिलं अॅनिव्हर्सरी यायच्या अगोदरच 1 महिना आधी सई बरोबर 1 महिन्याची झालेली होती. इथंच अॅनिव्हर्सरी साजरा झाला होता ना. इथंच पहिला अॅनिव्हर्सरी इथंच साजरा झाला होता त्यावेळेस. कारण की सई पण ना 26 एप्रिलची आहे, त्यावेळेस ही खरेदी सांगते. तर हे घेतलेलं हे छोटंसं डोरलं घेतलेलं, पण आणि लग्नातलं जे आहे ते माझं वेगळं आहे. मग तेव्हापासून मी दररोज डेली मग हेच वापरते. आणि जे मण्या वगैरे आहेत आपण ह्याला त्याला आल्यानंतर आईने असं घेतलेलं आहे हे मण्या. तर आधी ना पट्ट्याचं वाला माझं मंगळसूत्र होतं, म्हणजे गंठण होतं. तर त्याच्यानंतर हे तर धाडसच करून घेतले असं म्हणावं लागेल. घेऊ का नको असं वाटत होतं. जे जुनं मंगळसूत्र होतं त्याची म्हणजे ते घालून त्याची गोळी वगैरे करून मगच आम्ही हे घेतलेलं आहे. तर पूर्ण कॅश नाही आहे. पूर्ण कॅश घ्यायचं म्हणजे की आता काहीच होत नाही तसं. तर निम्म म्हटलं तर चालेल. तर अशी डिझाईन आहे. तर त्याचा फोटोसुद्धा मी काल काढलेला आहे, तुमच्याशी शेअर पण करते त्यांनी मला गिफ्ट देताना. तर अशी मस्त डिझाईन आहे. तर हातात म्हणजे घेऊन दाखवता येणार नाही ना, तर हातात घेऊन तुम्हाला दाखवते किती लॉंग आहे किती नाही. पण असं क्लिअरली डिझाईन दिसत नाही. तर पेंडंट ना तुम्हाला तर माहितीच आहे, तर आपल्या मर्जीनं असतं. फक्त हे सिंगल असतं, म्हणजे काय आपलं हे साईडचे जे डिझाईन असतात ना गंटनचं, पेंडंट मात्र तुम्ही पेंडंट घ्या किंवा मण्यांचं घ्या, जाळीदार आहेत किंवा बऱ्याच प्रकारचे आहेत. जाळीदार जर मी डोरले जर घेतले असते त्याच्यामध्ये खूप घाण अडकते आणि एकदम नाजूक डिझाईन असते, त्यामुळे जाळीदार घेतले नाही. आणि भरीव मोठं एकच मोठावाला असा डोरला होता मोठा, पण त्याला खाली खूप मण्या होते. पण मला मण्यांचं आवडतं, पण मण्यांचं खूप लॉस आहे. कधी ती मणी पडून जाईल अजिबात सांगता येत नाही, कारण की म्हणजे आधीचं गंठ्यांचं तसंच झालेलं आहे. त्यामुळे मला मण्यांचं सुद्धा आवडत नाही. आणि अगदी साधं सिंपल असं ना डोरलं घ्यायचं होतं. तर मला वाटतं अर्ध्या ग्रामच्या वरती आहे डोरलंच, अर्ध्या ग्रामचं वरती आहे हे डोरलं. अगदी हातात जर घेतलं ना जाड मस्त आहे. आणि डिझाईन पण बघा खूप छान आहे, मला खूप आवडलं. हे जे वरचं घडीव काम आहे ना, तर आवडलं मला, अगदी बघितलं आवडलं. आणि त्याच्यामध्ये जे मण्या आहेत ना सोन्याच्या मण्या वापरलेले, तर अगदी असं प्लेनवाले नाही येतं, जसं की आता माझ्या गळ्यामध्ये आहेत ना प्लेनवाले, तसं नाही येतं. त्याला पण डिझाईन आहे, थोडंफार डिझाईन वगैरे पारखून वगैरे घेतलेले आणि माझ्या बजेटमध्ये बसेल अशापर्यंतच मी घेतलेलं आहे. आणि जर पूर्ण जर मी गंठण जर बोललं तर 4.5 तोळ्याचं आहे. बाहेरच काढते. तर सामान्यांना आपल्यासारख्या लोकांना आता सोनं घ्यायचं काहीच राहिलं नाही, इतकं महाग सोनं आहे. पण लग्न एवढा 4 मणी डोरली तरी करावंच लागते, किती पण गरीब असा काय असा. पण सोनं घ्यायचं तर काही म्हणजे काही राहिलेलं नाही आता. तर लॉंग जर बघितलं, लॉंगला असं आहे. आणि पूर्वीचं जर माझं गंठण जर बघितलं तर पट्ट्याचं वाला होता. आधी तेच डिझाईन आमच्या लग्नाच्या वेळेस तेच डिझाईन ना जास्त असं ह्याच्यामध्ये होते. त्यावेळेस ते जर मंगळसूत्र घेतलं का म्हणायचे किती छान तुझं मंगळसूत्र म्हणायचे. पण त्याला आता म्हणजे असं इतकं ट्रेंडिंग राहिलेलं नाही आहे आता त्या गंठणचे. आणि खराब पण झालं होतं आणि घातल्यानंतर असं दिसतंय. खरं बघायला गेलं तर मी कालसुद्धा घातलेलं नाही आहे. म्हटलं आता आजच घालूया. काल ॲनिव्हर्सरी असताना सुद्धा मी घातलेलं नाही आहे. तर थोड्या वेळा म्हटलं घालू आणि तुम्हाला दाखवू. असं डिझाईन दिसते गळ्यात घातल्यानंतर, हे बघा. आणि गुरु 1 वर्षाचा होईपर्यंत मला इकडे तिकडे जाताना पण वापरता येणार नाही, कारण लहान मुलं असते, तुम्हाला तर माहिती आहे. असं वडावडीचा कार्यक्रम खूप असतं, त्यामुळं बदलून आपलं गंठण घालायचं.
काय आर्टिफिशियलची घालायची, काय वेळेस हे घालायचे. तर कसं वाटलं हे डिझाईन हे मग सांगायला अजिबात विसरू नका बरं का. एकदम असं छान आहे डिझाईन. सैफरला पण आवडलं भरपूर है ना ग. मला वाटलं पोरींना आल्यावरती आवडते की नाही असं वाटलं, कारण की आता पोरींना कसं आहे माहितीये का, ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टी पोरींना अजिबात आता आवडत नाही. वैगी तर सारखं बोलते की केजी सारखंच करायला लागत आता सई आणि परी. इतकं समजते आई ते नको हेअरस्टाईल करू, हे नको करू. रात्री पण बोलत होते आई तसं विचार असं विचार, पण रात्री म्हणजे एकदम गडबडल्यासारखं झालेलं होतं. मग आल्या असं मला वाटलं की दोघींना आवडते का नाही घेतल्यासारखं. पटकन जाऊन बदलून घ्यायसारखी ही गोष्ट अजिबात नाही आहे. पण ह्यांना पण आवडली, भावाला पण आवडलं आणि मला पण आवडलं. त्यामुळे म्हटलं चला हेच फायनल करून घेऊया. बस सगळ्यात मोठी खरेदी हीच. ह्याच्यावर आता कुठली खरेदी वगैरे काही नाही. आता सध्याच्या घडीला मुलांना शिकवणं हेच जास्त गरजेचं आहे. त्यांच्या पायावर उभं करणं हे जास्त गरजेचं आहे. पण मंगळसूत्र पण अगदी गरजेचं आहे. मंगळसूत्र असल्याशिवाय पण बाईला शोभा नाही आहे. किंवा या साऱ्या गडबडीमध्ये बारसं कधी आहे सांगायचं विसरूनच गेले. तर बारसं आपलं 8 तारखेला 8 जूनला म्हणजे येत्या सोमवारीच बारसं आपलं आहे. तर सगळ्या ताईंना मी मनापासून ना गुरुच्या बारशाला बोलले होते, नक्की या बरं का गुरुच्या बारशाला, गुरुला छान छान भरपूर आशीर्वाद देण्यासाठी. तर सईपरी पण अगदी खुश होतील. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. बाय.